5 फेब्रुवारी घरातून बाहेर पडला. यावेळेला डेबूजीची पत्नी गरोदर होती. 3 महिने तिला गेलेले होते. पण संसारातून मुक्त होऊन बाहेर पडलेला हा डेबूजी बाहेर पडत असताना एक धोतर, एक लिंबाच्या झाडाची काठी हातात घेतली आणि बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर काय, पाहुनिया झाडे ओरबडोनी पाला, पाहुनिया झाडे ओरबडोनी पाला, आणि खाऊनी विठ्ठला आळवावे, खाऊनी विठ्ठला आळवावे. पाहुनिया झाडे वरबडोनी पाला, खाऊनी विठ्ठल आळवावे. आणि पाय नेतील तिकडं हा घरातनं बाहेर पडलेला डेबूजी फिरायला लागलेला आहे. आणि फिरत असताना मिळालं ते खावं, नाही मिळालं तर उपाशी राहावं. आणि वन 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 या वराड प्रांतामध्ये भटकायला सुरुवात झाली. या भटकण्यामध्ये काय काय करावं, अनेकाला मदती कराव्यात. कुठं विहिरीजवळ कचरा पडला असेल, घाण असेल, सामुदायिक विहीर आहे, पाणी प्यायची आहे. आणि या घाणीमुळे काय होत असतं तर बाबा रे, रोगराई येते. रोगराई आली की लोक देवाला नारळ फोडतात. म्हणे बाप्पा, देवाला नारळ फोडणं म्हणजे बरं होतं, पोराला बरं वाटतं, रोगराई जाती. या अंधश्रद्धेवर गाडगे बाबांनी म्हणजे या डेबूजींनी तडाखे द्यायला सुरुवात केली. आणि लोकांना पटवून देऊ लागले, स्वच्छ करा, स्वच्छ करा गाव आपुला, स्वच्छ करा, स्वच्छ करा, स्वच्छ करा गाव आपुला, स्वच्छ करा. बाबा हो, तुमच्या गावात जिकडं तिकडं घाण, जिकडं तिकडं, जिकडं तिकडं. अरे बाबा, गटारी नीट करा, गावातली घाण काढून टाका. जिकडे तिकडे पहा घाण, जिकडे तिकडे पहा घाण, कैसे खाता तुम्ही अन्न. अरे बाबा, तुम्हाला अन्न तरी गोड कसं वाटतं, खाऊ कसं वाटतं. आपलं गाव स्वच्छ करा, स्वच्छ करा, स्वच्छ करा गाव आपला, स्वच्छ करा, स्वच्छ करा. बाबा रे, गाव स्वच्छ करा. गाव स्वच्छ केलं आणि आपलं गाव कोणी बघितलं तर ते आदर्श वाटलं पाहिजे. आणि अशा रीतीनं गावाच्या गावा झाडत हा साधू निघाला. या साधूचा पोशाख, अंगावर चिंध्या, हातात काठी, एका हातात खराटा आणि एक गाडगं. कुणी वेडा म्हणायचे, कुणी म्हणे वेडा आला, कोणी म्हणे वेडा आला, कोणी म्हणे पेसा आला, कोणी म्हणे पेसा आला. पहिल्यांदा कुत्र्याने भुकावं, नंतर पोरांनी दगड मारावी. आपण कोण कुठून, अरे बाबा, ऐश्वर्याला, संसाराला, सर्वाला त्यागून आलेला हा महान साधू म्हणजे डेबूजी. अशा रीतीनं भटकत भटकत 1 वर्षानंतर ऋणमोचनच्या यात्रेवर आले. ऋणमोचनची यात्रा ही प्रत्येक रविवारी उशी महिन्यामध्ये भरत असते. आणि या यात्रेमध्ये डेबूजीचा मामे भाऊ म्हणजे बळीराम यांनी पाहिलं, त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं आपल्या आत्याला सांगितलं, बळीराम बोले आत्याला, बळीराम बोले आत्याला, देबू आपला साधू झाला, देबू आपला साधू झाला. ऋणमोचनच्या येईल यात्रेला, ऋणमोचनच्या येईल यात्रेला. तो साधू झालेला आहे, तो ऋणमोचनच्या यात्रेला नक्की येणार. बैलगाडी झुपली. या 1 वर्षाच्या काळामध्ये डेबूजीचे आजोबा म्हणजे हंबीरराव आजी हे स्वर्गवासी झाले होते.
देवजीला मुलगा झाला होता, याचं नाव गोविंद ठेवलं होतं. आई आपल्या सुनेला मुलाला सर्वांना बरोबर घेऊन या ऋणमोचनच्या यात्रेमध्ये आलेली आहेत. या ऋणमोचनच्या यात्रेमध्ये फिरायला लागलेले आहेत, हुडकायला लागलेले आहेत. दाढी जाता बघा वाढलेला, दाढी जाता बघा वाढलेला, चिरगोट ते सर्व अंगाला, सर्व अंगाला चिरगुट आहे. हातामध्ये खराटा गाडगा. लोक स्नान करायचे, देव दर्शनाला जायचे. पाटला करून टिकाव फावडं घ्यावं आणि ते टिकाव फावडं घेऊन निसर्टी झालेली जागा उकरून काढायची, पायटे सरळ करायचे, वाळली माती त्यावर टाकायची. यात्रेकरांना यावेळेला सोयीचं झालं होतं. अनेक लोक निष्ठून पडायचे. आतापर्यंत हे कुणाच्याच कसं ध्यानी आलं नाही. हा कोण युवी असावा का, वेडा असावा का, साधू असावा का? प्रत्येकाच्या वेगवेगळ्या झाल्या कल्पना, वेगवेगळ्या झाल्या कल्पना. खुला म्हणावा का साधू म्हणावा, खुला म्हणावा का साधू म्हणावा. लोक वेगवेगळ्या तऱ्हेने बोलायला लागलेले आहेत. एवढ्यात हातात भाकरी घेऊन नदीच्या तीराला जेवत बसणारे ह्या त्यागी महात्म्याला पाहिलं. बळीराम पळत आला, त्या देवजीला पाहिलं. आई आली, सर्व कुटुंब मंडळी आली. बाबांनी आईचं दर्शन घेतलं. आई म्हणाली, बाळ घरी चल. आई, समज तुम्हाला आज घरी नेलं आणि मी उद्या नेलो, काय माझा उपयोग होणार आहे का? त्याच्यापेक्षा मला समाजाचं कार्य करू द्या. मला काहीतरी या समाजासाठी करायचं आहे. या देशातलं अज्ञान नाहीसं करायचं आहे. साधू संतांनी आतापर्यंत शूद्रापासून ब्राह्मणापर्यंत ज्ञानार्जनाचा मार्ग देण्याचा प्रयत्न केला, पण अज्ञानी जीवाला पटवून त्याचं काम कुणी केलं नाही. तुकोबाराच्या ग्रंथात अभंगातली अभंगवाणी खऱ्या अर्थाने या समाजापर्यंत पोहोचवायचं काम कुणी केलं नाही. त्या अंधरुढी, खुल्या समजुती, अंधश्रद्धा हे सर्व मला बंद करायचं आहे. हा म्हणता यात्रा संपली आणि या यात्रेतून बघता बघता देवजी पशार झाले. आई, मुलगा, त्यांची पत्नी गावी परत गेलेले आहेत. आणि अशा रीतीनं 12 वर्ष भटकला, 12 वर्ष भटकला, संघटित करून सर्वाला सांगे तत्वज्ञान. देवजी गाडगे झाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बोला सर्वांनी म्हणा, हा गोपाला गोपाला देवकी. हो हो बापा हो, परमेश्वराचं भजन करा, परमेश्वराचं भजन. पण देवाला बकर कोंबड काय कापू नका, देव बकर कोंबड काय खात हे देवाला काय लागत. पण लोक, ह्या भ्याड लोकांना कळत नाही रे बाप्पा, कळत नाही. यांना कधी कळल? त्या बसलेल्या मावशी आया बाया
बकरं कोंबडं कापलं की घस 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 मसाला वाढतात. काय वाढतात? काय वाढतात? स्वतःच पोर कापून ते शिजवून खाण्याकरता असं घस घस मसाला वाढतील का? या मसाला वाढतील का? आणि दुसऱ्याचं लेकरू कापून ते शिजवून खायला घस घस मसाला वाटायला ह्याला लाज कशी वाटत नाही? भ्याड भ्याड. आणि येड लागलं जगाला देव म्हणती दगडाला. येड लागलं जगाला देव म्हणती दगडाला. बापा हो, देव दगडात नाही. देव दगडात नाही. तुम्हाला कुणी निर्माण केलं? देवानं. कुणी केलं? बोला. पुढचे बोला. पुढचे. कुणी केलं? तुम्हाला कुणी निर्माण केलं? देवानं. हा. आणि देवाला कुणी निर्माण केलं? हा. दगड कोणी फोडला? वडरानं. कोणी फोडला? वडरानं. मूर्ती तयार केली कोणी? मूर्तिकारानं. कोणी? मूर्तिकारानं. मग देवाचा बाप कोण झाला? मूर्तिकार. अरे काय इडी माणसं आहेत रे बाबा. येडे लागल जगाला देव म्हणती भलत्याला. बाबा हो, हे खूळ काढून टाका. हा खूळ काढून. देव तुमच्यात आहे. देव तुमच्यात. ज्ञानोबाराया बोलतात. ज्ञानोबाराया जे जे भेटे मजबूत तेची मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. अरे बाबा, थोर संतांनी सांगितलं. थोर संतांनी. आता या थोर संतांच्या पुढं मी पामर. मी या पामरानं काय बोलायचं? मज पामराशी काय थोरपण. मज पामराशी काय थोरपण. पायाची आव्हान पाय भरी. हो बाबा हो, मी पामर. मी कोण? परीट समाजात जन्माला आलो. परीट समाजाच्या जन्माला. परटाचा धंदा धुनी धुयाचा. काय धुयाचा? ज्याची कपडे घाण झाली असतील ती घाण कपडे स्वच्छ करायचे. घाण काढायचा धंदा आमचा. मी जातीनं परीट. पण लोक वेडे. लोकांना काही कळत नाही. आणि अशा रीतीनं बाबांनी गावाच्या गावात सुधारायला सुरुवात केली. पुन्हा ऋणमोचनला आले. आणि ऋणमोचनच्या यात्रेत आल्यानंतर बाबांनी कीर्तन केलं. हाती एकतारी कीर्तनात स्वारी. बाबांच्या हातात एक तारी होती. एक तारी. एक तारी हातात का घेतली होती म्हणाल? एकच तारी. अरे त्या परमेश्वराशिवाय आपल्याला दुसरा कुणी तारणार नाही. तुमचा माझा तरणोपाय करून घ्यायचा असेल तर देवाचं भजन करा. पण देवाकरता संसार सोडू नका. संसार त्यागायची गरज नाही. तुकाराम बुवा बोलतोय की बाबांच्या भाषेत थोडं थोडं बोलायला लागलोय. तुकाराम बुवा, नका त्यागू रांडा पोरे. देवाकरता बायका मुलाला त्यागायची गरज नाही. नका त्यागू रांडा पोरे. आणि हिंदू नका रान वहिरे. हिंदू नका रान वहिरे. बाबा रे, घर त्यागायची गरज नाही. कारण देव पाहावया गेलो. तुकाराम बुवा म्हणतात, देव पाहावया गेलो देवच होऊन ठेलो. देव बघायला गेलो, देव कुठेही दिसला नाही. तीर्थे थोडा पाणी देव रोकडा सजनी. रोकडा सजनी देव रोकडा सजनी. तीर्थे तीर्थात धोंडा आणि पाणी
देव वेगळा आहे, देव वेगळा. देव कुणाला दिसला का? देवाला कुणी पाहिलं का? देवाचा रंग कुणी सांगेल का? काय लोक म्हणतात देव माझ्या स्वप्नात आला, देव माझ्या स्वप्नात. शंखचक्र गदा घेतलेला, शंखचक्र गदा घेतलेला. अरे बाबा, जे मनात असे ते स्वप्नी दिसे, हे चित्रासारखा काय देव? देवाला बघायचं असेल देव वेगळा आहे. आणि म्हणून खऱ्या देवाची ओळख करून घ्या. कोंबडे बकरे कापू नका, अशा रीतीने उपदेश केला. आणि उपदेश करत करत शेवटी देबूजी बोलून गेले. कुणाला बोलले म्हणाल? या माणसाचं नाव आहे बाबाजी प्रीतमजी तिडके. ज्या सावकारानं यांची जमीन बळकवली होती. आणि तुकाराम प्रथमजी तिडके यांना म्हणाले, बाबा रे, आतापर्यंत अनेकाचं खाल्लं, व्याज घेतलं, आता तरी सुधरा, आता तरी जरा चांगली कामं करा, चांगली कामं. आणि या पूर्णेला घाट बांधूया. काय बांधूया? या दोघा भावाभावांनी पुढाकार घेतला, वर्गणी गोळा केली. या महान त्यागी सत्पुरुषाचा उपदेश, वर्गणी गोळा केली. वर्गणी किती झाली म्हणाल? 7,500 रुपये वर्गणी झाली. त्या काळातली सांगतो बरं का, ही फार मोठी वर्गणी. घाट बांधला गेला. आणि घाट बांधल्यानंतर राहिलेल्या रकमेमध्ये बाबांनी अन्नदान करायचं ठरवलं. इकडे स्वयंपाक तयार व्हायला लागलेला आहे. एका रांगीत पंक्ती बसवलेली आहे. आणि पंक्तीमध्ये सर्वांना भोजन करायच्या अगोदर भजन करायला सांगितलेलं आहे. आपण एकदा सर्वांनी भजन म्हणूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, बोला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो बाबा हो, सर्वांनी भोजन करा, सर्वांनी भोजन. खरकट टाकू नका, खरकट टाकू. शिळपाक खायचं नाही. आणि ज्यांना मिळत नाही अशांना मिष्टान्न द्यायचं काम या गाडगे बाबांनी सुरू केलं. पंगत उठल्यानंतर स्वतःच खरकट काढलं, खराड्याने झाडून काढलं. आणि राहिलेली रकमेत पुढची कामं करा लोकाला सांगून. हा हा म्हणता बाबा निघून गेले. रातोरात दुसऱ्या गावाला जायचं. कीर्तनाला दिवाबत्ती नसायची. जिथं कीर्तन करायची ती जागा स्वतः स्वच्छ झाडून काढायची. आणि लोकांना मधोगिरी मागून खायची. कुणी पक्वान जेवायला वाढलं ते काही घ्यायचं नाही. आणि त्याच्यात काही लीला सुरू झाल्या, गाडगेबाबांची लीला. त्या गाडगेबाबांच्या लीला सांगू का तुम्हाला? जाणार कुणी जेवायला बसला तर म्हणणार, मला भाकर दे रे बा. चतकोर देतो. तो चतकोर देऊ लागला. मग त्याला म्हणायचं मला अर्धी दे. तो अर्धी देऊ लागला की त्याला म्हणायचं मला एक भाकरी दे. आणि असं म्हटल्यानंतर त्या माणसाला राग यायचा. तो शिव्या दिल्या की महाराज हसत हसत निघून जायचे. कुणी बाई चाललेली आहे रस्त्यानं, तिच्याजवळ वजा आहे, कडीवर बाळ आहे, पायी चढचढ भाजायला लागलेले आहेत. तर तो आता वराडातला उन्हाळा. स्वतः बाबानं तिच्याजवळचं कटोरं डोक्यावर घ्यावं. ती बाई देत नसेल तरी घ्यावं. तिला जिथं जायचं आहे तिच्या मुक्कामापर्यंत वज घेऊन जावं. वज ठेवलं की तिच्याची एक शब्द बोलता निघून जावं. कुणी शेतकरी शेतात काम चाललेलं आहे, ज्वारीची कापणी चाललेली आहे. आणि ज्वारीची कापणी चालली असताना तिथं जावं. आता अवतार्यांचा म्हणजे दाढी जटा, हातामध्ये काठी गाडग. आणि त्यांना म्हणावं, बाप्पा हो मला एक पाचुंदावर देता का? त्या शेतकऱ्यानं त्याला रागारागाने बोलावं. यांनी काठी धानवटीला लावून उभा राहावं. काम करणारा कुणीतरी थकला असं दिसलं की त्याचा वेळा घ्यावा. सभा 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 ज्वारी कापायला सुरुवात करावी. सर्वांच्या पुढे अगोदर पात लावून टाकावी. सर्वांनी बघत राहावं. आणि लोक जेवायला बसले की कुणाशी न बोलता निघून जावं. आणि त्यामुळं चर्चा सुरू झाली.
अरे बाबा, पुण्यवानाच्या शेतात देव काम करतो. कोण काम करतो बोला? कोण काम करतो? पुण्यवानाच्या शेतात देव येतो. पुण्यवानाच्या दारात देव भाकर मागतो. आणि अशा रीतीनं वाऱ्यासारखी कीर्ती पसरायला लागली. आणि वाऱ्यासारखी कीर्ती पसरत असताना बाबाने ऋणमोचनच्या पुन्हा यात्रेला 12 वर्षानंतर आलेले आहेत. आणि आल्यानंतर याची तारीख आहे 1900 म्हणजे 17 वर्षाचा काळ. 1917 तारीख 12 वर्षाचा काळ निघून गेला होता. आणि तिथं आल्यानंतर पहिल्यांदा परीट समाजाची संघटना बांधली. परीट समाजाने आपल्या जुन्या रूढी सोडून द्याव्यात. बकरे कोंबडे कापायचे बंद करावेत. आणि या ठिकाणी बाबांचे हे चरित्र ऐकत असताना, वाचत असताना, दगडाच्या देवा पुढे, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निरधई लोकांना कशी नाही क्यू, निरधई लोकांना कशी नाही क्यू. दगडाच्या देवा पुढे, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निरधई लोकांना नाही कशी क्यू. हो, निरधई लोकांना नाही कशी क्यू. हो, निरधई लोकांना नाही कशी क्यू. मुलाला सट्टी झाली वैदाची दोरी, हो वैदाची दोरी, हो वैदाची दोरी. जुन्या रूढी ताप, खोकला, थंड, पटकी हा देवाचा घालाय. देवाचं नैवेद्य बोन केलं नाही की देव असं करतो. काय भ्याड आहे रे माणसं, भ्याड आहे. कधी कळायचं या ना, देवरशाकडे जायचं, त्यानं सांगायचं कोंबडा ना, ते कोंबड त्याच्या अंगावर ओवाळायचं. दोन शिसे दारू आणली, तेही झाली थोडी बाबा, ती झाली थोडी बाबा, ती झाली थोडी. चटक्यानं गेलं बघा, कोंबड उतरलं. देवरशाला 2 दारू बाटल्या दिल्या. समाजाने दारू प्याली, कोंबड बकरं खाल्लं की पोराला आलेलं 104 ताप. चटक्यानं गेलं बघा, झटदिशी गेलं बघा, 4था हिऊ, निरधई लोकांना कशी नाही क्यू. बाबा, निरधई लोकांना कशी नाही क्यू. दगडाच्या देवा पुढे, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निरधई लोकांना नाही कशी क्यू. हो, निरधई लोकांना नाही कशी क्यू. हो, निरधई लोकांना नाही कशी क्यू. या रूढी नाहीशा करून टाका. लग्नामध्ये, बारशामध्ये आणि दिवसामध्ये हे जे तुम्ही करता देवाच्या नावानं, देवाचा कोप होईल म्हणून, हे सगळे देव बुडवून टाका. कुणी धारी हात पाय, कुणी लावी सुरी, कुणी लावी सुरी बाबा, कुणी लावी सुरी. कुणी धारी हात पाय, कुणी लावी सुरी बाबा, कुणी लावी सुरी बाबा, कुणी लावी सुरी. खाऊन पिऊन गोळ्या झाले, शिल्लक नाही खुरी बाबा, शिल्लक नाही. थोडी बाबा, शिल्लक नाही थोडी. देवाच्या नावानं कोंबडे बकरे कापायचे, अरे देव खातो का? हे भक्त खातात, भक्त. काय रे, कधी सुधारणार? देवगड्या खात नाही, देवगड्या खात नाही, ध्यानात ठेवू, निरधई लोकांना कशी नाही क्यू. बाबा, निरधई लोकांना कशी नाही क्यू. दगडाच्या देवा पुढे, दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निरधई लोकांना नाही कशी क्यू. हो, निरधई लोकांना नाही कशी क्यू. अशा रीतीनं गाडगे बाबा उपदेश करत करत समाजाचा उद्धार करायचा ठरवला. गाडगे बाबांनी पहिलं काम हाती घेतलं असेल तर भटक्या जमातीचे, या भटक्या जमाती किती आहेत म्हणाल तर 73 जमाती आहेत. आणि निम भटक्या जमाती 27 आहेत. अशा या 100 जमातींना
दिलासा दिला गाडगे बाबांनी. त्यांच्यासाठी सोयी करायच्या, जुन्या रूढी मोडून टाका, मुलांना शिकवा. बाबा रे आंबेडकर शिकला, आंबेडकराईत का शिका, मोठे व्हा मोठे व्हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढं शिका. आणि अशा रीतीनं गाडगे बाबांनी गावोगावी उपदेश करावा. आणि काय म्हणावं, गांजा दारूला द्यावी माती, गांजा दारूला गांजेला माती द्या, गांजा दारूला द्यावी माती. एक चित्तानं करा भक्ती, एक चित्तानं करा भक्ती. शाळा मंदिर सारी पडली. अरे बाबा मंदिर तुमच्या गावात भैरव आहे, विरोबा आहे, मसुबा आहे, बरी आहे, येतात. अरे किती देव मंदिरात बांधून ठेवली, हजारो पैसे मंदिरात गेले. या मंदिराचा उपयोग काय, चोरांना बसायची जागा. मंदिराचा उपयोग काय, व्याभिचार करण्याची जागा. या मंदिराचा उपयोग काय, पत्ते कुटण्याची जागा. अरे रे 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 रे, खुलचट खुलचट हिंदू धर्माची लोक खुलचट आहेत. अरे मंदिर बांधलं तर त्याची व्यवस्था पाहिजे, त्याच्या मंदिरापेक्षा शाळा बांधा. अरे शाळा मंदिर सारी पडली, नीट करा शाळा मंदिरे नीट करा, नीट करा शाळा मंदिरे नीट करा. हो हो बाबा हो, जात नाही जात, माणूस जात. कुठली जात बोला, माणसानं माणसाला जवळ करा, माणसानं माणसाला, माणसानं माणसाला जवळ करा. पण आमची माणसं या पूर्वीच्या लोकांनी या रूढी घालून ठेवल्या रूढी. आणि म्हणून जाता जाता सांगतो तुम्हाला, पुन्हा गाडगे बुवाचं कीर्तन पुढच्या वर्षी आलो तरुण मोचरला, त्यावेळेला ऐकायला मिळेल. एकदा सर्वांनी म्हणा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.